नमस्कार, मी DT आंबेगावे. आपण पाहत आहात सत्य पोलीस टाइम्स. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात येणाऱ्या 10वी बोर्ड परीक्षा आज 1 मार्च 2024 पासून सुरू झाल्या आहेत. ही परीक्षा 1 ते 26 मार्च या कालावधीत पार पडणार आहे. यंदा या परीक्षेसाठी 16,09,445 विद्यार्थी प्रविष्ट झाले आहेत. राज्यातील 5,086 केंद्रावर ही परीक्षा घेण्यात येत आहे. ही परीक्षा सुरळीत आणि सुरक्षित पार पाडण्यासाठी राज्य मंडळाने विविध उपाययोजना केल्या आहेत. तळा केंद्रावर तालुक्यातील गोमवेदक विद्या मंदिर, मादांडा हायस्कूल, पिटसई हायस्कूल, उसर हायस्कूल, पन्हेळी हायस्कूल, बोरघर हायस्कूल, पडवण हायस्कूल, SS निकम हायस्कूल आणि उर्दू हायस्कूल असे 9 शाळेचे एकूण 250 विद्यार्थी प्रविष्ट झाले आहेत. तळा केंद्रावरील परीक्षा सुरळीत पार पडाव्यात यासाठी तळे विभाग शिक्षण प्रसारक मंडळाचे विश्वस्त श्री मारुती शिर्के गुरुजी यांच्या हस्ते श्रीफळ वाढवण्यात आले, तर शाळेचे चेअरमन श्री महेंद्र शेठ कजबजे यांच्या हस्ते देवीला पुष्पहार अर्पण करण्यात आले. त्यानंतर संस्थेचे विश्वस्त श्री मारुती शिर्के गुरुजी, शाळेचे चेअरमन श्री महेंद्र शेठ कजबजे, कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राध्यापक पाटील NC, मुख्याध्यापक श्री दिलीप ढाकणे, श्री लोखंडे आदी मान्यवरांनी शुभेच्छा दिल्या. या प्रसंगी सर्व शाळेचे मुख्याध्यापक आणि पर्यवेक्षक उपस्थित होते. 10वी बोर्ड परीक्षेचे तळा केंद्र क्रमांक 7861 केंद्र संचालक म्हणून श्री दिलीप ढाकणे, उपकेंद्र संचालक श्री खुळपे SS, स्टेशनरी सुपरवायझर श्री प्रसाद सुतार, क्लार्क श्री किरण सातंबेकर, तर शिपाई म्हणून श्री प्रकाश जाधव आणि श्री हरिश्चंद्र काणेकर काम पाहत आहेत. या परीक्षा केंद्रावर कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला असून विद्यार्थ्यांच्या प्राथमिक उपचारासाठी आरोग्य सहाय्यक श्री रवींद्र कदम, आरोग्य सेवक श्री योगेश गांधी, तर रनर म्हणून श्री संजय खैरे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. 1 मार्च ते 26 मार्च दरम्यान 10वी बोर्डची परीक्षा पार पडते. विशेष म्हणजे या परीक्षांमध्ये गैरप्रकार टाळण्यासाठी भरारी पथकाची नेमणूक देखील करण्यात आली आहे. सर्व विद्यार्थ्यांना परीक्षेच्या निर्धारित वेळेपूर्वी किमान अर्धा तास अगोदर परीक्षा केंद्रावर उपस्थित राहणं बंधनकारक आहे. यासोबतच विद्यार्थ्यांना काही नियम देखील पाळणं आवश्यक आहे. यंदाचे 10वी बोर्डचे पेपर हे 2 सत्रात पार पडणार आहेत. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे देण्यात आलेल्या सूचनेनुसार सर्व परीक्षार्थ्यांनी परीक्षेच्या निर्धारित वेळेपूर्वी किमान अर्धा तास अगोदर परीक्षा केंद्रावर पोहोचायचंय. त्यानुसार सकाळ सत्रात सकाळी 10:30 तर दुपार सत्रात दुपारी 2:30 परीक्षार्थ्यांनी परीक्षा दालनात उपस्थित राहणं आवश्यक आहे. सकाळ सत्रात 11 वाजता तर दुपार सत्रात 3 वाजता परीक्षा दालनात प्रश्नपत्रिकांचं वितरण होईल. तसेच गेल्या वर्षीप्रमाणे यंदा देखील 10 मिनिटे वाढवून देण्यात आलेली आहेत. गैरप्रकार केल्यास विद्यार्थ्यांवर कारवाई होणार आहे. यामुळे मंडळाकडून सांगण्यात आलंय की विद्यार्थ्यांनी कोणत्याही आमिषाला बळी पडू नये. कॉपीमुक्त परीक्षेसाठी राज्यभरात 271 भरारी पथक कार्यरत असणार आहेत. ही पथक परीक्षा केंद्रावर भेट देतील. तसेच विद्यार्थ्यांच्या समुपदेशनासाठी राज्य मंडळ स्तरावर 10 समुपदेशकांची नियुक्ती करण्यात आली आहे. प्रश्नपत्रिका आणि उत्तरपत्रिकेच्या गोपनीयतेसाठी सहाय्यक परीक्षक बैठे पथक परीक्षा केंद्रावर कार्यरत राहणार आहेत. विद्यार्थी गैरप्रकार करताना आढळले तर त्यांच्यावर कारवाई करण्यात येणार आहे. ही परीक्षा देखील कॉपीमुक्त करण्यासाठी बोर्डाचे प्रयत्न आहेत. परीक्षा केंद्रांवर अनोळखी व्यक्ती घुसून कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पथकातील कर्मचाऱ्यांना ओळखपत्रे देण्यात आली आहेत, असं मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी सांगितलंय. विद्यार्थ्यांच्या मदतीसाठी राज्य मंडळानं विभागनिहाय हेल्पलाईन सुरू केली आहे. इयत्ता 10वीच्या परीक्षार्थी, त्यांच्याबरोबर आलेले त्यांचे मुख्याध्यापक आणि सर्व शिक्षक वर्ग, या संस्थेचे या माध्यमिकचे मुख्याध्यापक ढाकणे सर आणि उपस्थित सर्वांना या ठिकाणी जे कोणी आपल्या विद्यार्थ्यांना आणलेले आहेत त्या सर्वांना, त्याचप्रमाणे या ठिकाणी परीक्षार्थी म्हणून आलेल्या सर्वांना चांगलं यश मिळावं मी परमेश्वराकडे प्रार्थना करतो की या सर्वांना यशस्वी करा आणि सर्वांना उत्तम यश मिळू द्या. त्यांना या ठिकाणी आल्याच्या नंतर ज्या काही सोयी सुविधा आहेत या संस्थेच्या मार्फत पुरवण्याची आमच्या माध्यमिकच्या मुख्याध्यापकांनी व्यवस्था केलेली आहे. असणाऱ्या सर्व सुपरवायझर आणि इतरांनी आपलं काम चोख करावं. थँक्यू. आलेल्या विद्यार्थ्यांना सर्वप्रथम SSC पास होण्याच्या शुभेच्छा. आपण सर्वांनी अतिशय चांगल्या प्रकारे पेपर दिला. आपल्या प्रत्येक शाळेत शिक्षकांनी आपल्याला चांगल्या प्रकारे मार्गदर्शन केलेलं आहे. त्यामुळे आपण सर्व पास व्हाल अशी सरस्वती
1/3/2024 रोजी तळे विभाग शिक्षण प्रसारक मंडळ यांच्या गोपीनाथ महादेव वेदक या शाळेमध्ये इयत्ता 10वीची बोर्ड परीक्षा सुरू झालेली असून या ठिकाणी एकूण 8 शाळा परीक्षार्थी म्हणून उपस्थित आहेत आणि त्या परीक्षेसाठी एकूण 250 विद्यार्थी आहेत. त्यामध्ये 4 हँडिकॅप आहेत आणि या ठिकाणी विद्यार्थी अतिशय भयमुक्त वातावरणामध्ये ही परीक्षा देत असून ते विद्यार्थी मन मोकळेपणाने त्यांचा पेपर सोडवत आहेत. परीक्षा ही अतिशय चांगल्या वातावरणामध्ये सुरू झाली आणि या परीक्षेसाठी संस्थेचे पदाधिकारी आणि इतर शाळेचे मुख्याध्यापक सर्वांनी प्रथमतः सरस्वतीचं पूजन करून या केंद्राचं ओपनिंग केलं आणि सर्व विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी व सुयश मिळवण्यासाठी शुभेच्छा दिलेल्या आहेत. त्याचबरोबर मी केंद्र संचालक 7861 या नात्याने जे परीक्षार्थी या केंद्रावरती हजर आहेत अशा सर्व विद्यार्थ्यांना या शैक्षणिक वर्षामध्ये सुयश चिंतून चांगल्या मार्काने पास व्हावं अशी देखील मी वैयक्तिक माझ्यातर्फे आणि केंद्र संचालक व संस्था मुख्याध्यापक म्हणून मी त्यांना शुभेच्छा देत आहे. माध्यमिक साधारण परीक्षेसाठी हार्दिक शुभेच्छा. सर्व स्टाफच्या वतीने हार्दिक शुभेच्छा आणि पुढच्या वर्षी 10वी सर्व 11वीला मात्र याच कनिष्ठ महाविद्यालयात प्रवेश घ्यावा असं यावं. मुख्याध्यापक संघाच्या वतीने मी शुभेच्छा देतो आणि बेस्ट ऑफ लक. सामान्य जनतेचा बुलंद आवाज, सत्य पोलीस टाइम्स.